गेल्या अनेक दिवसांपासून सतत होत असलेल्या मुसळधार पावसानं बऱ्याच ठिकाणी हाहाकार माजवलाय। अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगाचा थरकाप देखील उडालेला आहे। तसंच या व्हिडिओवरती काही पॉझिटिव्ह कमेंट्स आलेले आहेत तर निगेटिव्ह कमेंट्सचा देखील भडीमार झालेला आहे। लोकांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेक ठिकाणी पावसानं सगळ्यांची झोप उडवलेली आहे। अशातच हा व्हिडिओ देखील नक्कीच धक्कादायक आहे। या व्हिडिओमध्ये अधिकाऱ्यांनी असं सांगितलेलं आहे की नद्यांमध्ये आलेल्या पुरामुळे सुमारे 5 लाख लोक विस्थापित झालेले आहेत। अधिकारी म्हणालेत की ते लोकांना मदत करण्यासाठी सतत बचाव मोहीम राबवत आहेत। सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील 18 लोक वाहून गेल्याचं दिसत आहे। घटना नेमकी कुठे घडलेली आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। सोशल मीडियावरती एका युजरने पाकिस्तानमधील व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये स्वस्ता नदीला आलेला पूर दिसतोय। या पुरात 18 लोकांचं कुटुंबीय अडकलेलं आहे। ते एका ढिगाऱ्यावरती उभे असल्याचं पाहायला मिळतंय। तसंच त्यांच्या चारही बाजूला पाणी दिसत आहे। हळूहळू करून हा मातीचा ढिगारा कोसळताना दिसतोय। तसंच त्यावरती उभे असलेले कुटुंबातील सदस्य देखील वाहून जाताना दिसतायत। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालाय। पंजाब आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं शनिवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितलंय की 26 जून पासून आतापर्यंत मान्सून दरम्यान सुमारे 835 लोकांचा मृत्यू झालाय। त्यापैकी 195 मृत्यू एकट्या पंजाब प्रांतात झालेले आहेत। भारताच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबमधून वाहणाऱ्या 3 आंतरसीमा नद्यांची पाणी पातळी जास्त वाढलेली आहे। यामुळे नद्यांच्या आसपासच्या सुमारे 2300हून अधिक गावांवरती परिणाम झालाय। पंजाब प्रांत सरकारनं चिनाब, रावी आणि सतलज नद्यांचे वाढते पाणी पातळी वळवण्यासाठी पूर बंधाऱ्याचं नियंत्रित कटाव सुरू केलेला आहे। स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार देशाच्या इतिहासात प्रथमच असं घडलंय की तिन्ही प्रमुख नद्या एकाच वेळी उधाणावरती आलेल्या आहेत। पंजाब सरकारच्या मदत सेवेचे प्रमुख नबील जावेद यांनी सांगितलंय की या भयानक पुरात अडकलेल्या 4,80,000 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय। तसंच सुमारे 4 लाख प्राण्यांना देखील सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय। अधिकाऱ्यांनी सांगितलंय की या पुरामुळे 1.5 दशलक्षाहून अधिक लोक प्रभावित झालेले आहेत। प्रांताच्या आपत्ती व्यवस्थापन एजन्सीचे प्रमुख इरफान अली खान यांनी आपल्या निवेदनात सांगितलंय की हा पंजाबच्या इतिहासातील सर्वात मोठा बचाव अभियान आहे। खान म्हणाले की 80हून अधिक बोटी आणि 1300 बचाव कर्मी प्रभावित भागातून कुटुंबियांना बाहेर काढण्यासाठी कार्यरत आहेत, ज्यापैकी बहुतेक लोक या 3 नद्यांच्या काठावरती राहतात। त्यांनी सांगितलंय की कोणत्याही मानवी जीवाकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही। खान यांनी सांगितलंय की या आठवड्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आलेल्या मान्सूनी पुरात 30 लोकांचा मृत्यू झालेला आहे।